धर्मपरंपरेच्या नावाखाली समाजाने नजरअंदाज केलेल्या त्या स्त्रीच्या डोळ्यात आज पुन्हा एकदा अश्रू झळकले। यावेळी या अश्रूमागचे कारण होते तिला मिळालेल्या सन्मानाचे आणि निमित्त होते ते मीरा मेडिकल फाउंडेशन व जागृती ग्रुपच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय स्त्री शक्ती गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे। लग्नाच्या पवित्र बंधनात बांधल्या गेल्यानंतर प्रत्येक स्त्री ही सुखी आयुष्याचे स्वप्न पाहते। जन्मदात्या आई वडिलांचा निरोप घेत आपल्या जीवनसाथी बरोबर ती नवीन आयुष्य जगण्यास सुरुवात करते। विवाहित आयुष्य जगताना आई म्हणून प्रेमानं हाक मारणारी मुलं स्त्रीच्या जीवनात येतात। सगळं काही व्यवस्थित चालतं, मात्र अचानकच तिचा जीवनसाथी, तिचा पती तिला सोडून जातो। देशरक्षणासाठी प्राणांची आहुती देत तो वीरमरण पत्करतो, तर काही अपघातात तर काहींचा विविध कारणांनी मृत्यू होतो। पतीच्या निधनापूर्वी मांगल्य असलेल्या या स्त्रीला पतीच्या मृत्यूनंतर समाजात तिला विधवा तर तिच्या मुलांना अनाथ म्हणून बोलवलं जातं। तरी देवा सरनायो भोग कशा पायी हरवली वाट दिशा अंधारल्या धाई वाळूनी उधळतो जीव माय बापा वनवायोरी पेटला खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला देवा खेळ मांडला। धर्माच्या नावावर कुठलीही आधार नसणारी बंधनं तिच्यावर लादली जातात। कुठल्याही आनंदाच्या क्षणी या महिलांना जाणीवपूर्वक डावललं जातं, तर धार्मिक कार्यात तर या नकोच असतात। मंगल कार्यात विधवेनं येणं म्हणजे पाप ही संकल्पना पूर्वीपासूनच अनेकांच्या डोक्यात ठासून ठासून भरलेली असते। समाजातनं व नात्यागोत्यातनं रूढी परंपरेच्या नावाखाली या स्त्रीची प्रत्येक पावलावर अवहेलना होत असते। समाजाने घातलेल्या बंधनांचा व्याप सहन करत ही स्त्री आपल्या मुलांचे हिमतीने संगोपन करते। आई व वडील ही दोन्हीही कर्तव्य ती पार पाडते व मुलांचे उज्ज्वल आयुष्य घडवून समाजात त्यांना प्रतिष्ठेचे स्थान मिळवून देते। अशाच वीरपत्नी व आदर्श मातेचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी व समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा आणण्यासाठी मीरा मेडिकल फाउंडेशन व जागृती ग्रुप हे कार्य करत आहेत। समाजातील अशा वीरपत्नी व आदर्श मातांचा दरवर्षी सन्मान व सत्कार फाउंडेशनच्या वतीने केला जातो। या वर्षीही मीरा मेडिकल फाउंडेशन व जागृती ग्रुपच्या वतीने राज्यातील विविध भागातील वीरपत्नी व आदर्श मातांना राज्यस्तरीय जागृती स्त्री शक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक उत्तम कांबळे, विश्वमाता फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी घाडगे, जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तमराव करपे, अंबिका महिला बँकेच्या अध्यक्षा मेघा काळे आदी मान्यवरांच्या हस्ते वीरपत्नी व आदर्श मातांचा सन्मान व सत्कार करण्यात आला। पाहूया या सन्मान सोहळ्याची काही क्षणचित्र। हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं हिले दिल की उम्मीदें हंसे दिल की अब मुश्किल नहीं कुछ भी नहीं कुछ भी आशाएं हिले दिल की उम्मीदें हंसे दिल की अब मुश्किल नहीं कुछ भी नहीं कुछ भी। दरवर्षी पार पडणाऱ्या या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमासंदर्भात या कार्यक्रमाच्या आयोजिका डॉक्टर शारदा महांडुळे यांनी अधिक माहिती दिली। मीरा
मेडिकल फाउंडेशन व जागृती ग्रुप यांनी दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी आता ज्या मुलांचे पितृचित्र हरपले आहे आणि ज्या त्यांच्या मातांनी संकटमय परिस्थितीतून मुलांना घडवलं, शिक्षण दिलं, संस्कार दिलं व त्यांना जीवनामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व बनवलं, अशा मातांना व ज्या वीरपत्नी आहेत अशांना आपण जागृती राज्यस्तरीय स्त्री शक्ती गौरव पुरस्कार या आज आपण दिला आहे सगळ्यांना. आणि त्याच्यामध्ये अगदी दुर्गाताई दिंडे नाशिक, नंतर कौशल्याताई शिंदे अहमदनगर, नंतर कल्पनाताई मांढरे सातारा, शकुंतलाबाई पाटील जळगाव, नंतर कौशल्याताई टाक अहमदनगर, वीरपत्नी अंबिकाताई भोंदे, अशा अनेक आपण महिला, नंतर लीला गवळी, लीला ढवळे आणि शीला इंगळे, शुभलक्ष्मी गुणे मॅडम, अशा एकूण 11 महिलांना आपण आजचा हा पुरस्कार वितरित केलेला आहे. आणि महिलांना कसं असतं की ह्यांना वंचित घटक असतात, ह्या एकेरी आयुष्य जगत असतात, कुठेतरी दुर्लक्षित असतात आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांनी यावं आणि आयुष्यामध्ये त्यांना उभारी मिळावी त्यांचा जीवन जगताना, म्हणून आपण हा पुरस्कार वितरण सोहळा करत असतो. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या दुःखमय किंवा क्लेशदायक त्यांचं आयुष्य याच्या मागं गेलेलं असतं, पीडादायक, मानहानिकारक. बऱ्याच वेळेला पती गेल्यामुळं ह्या महिलांना कुठं धार्मिक कार्यामध्ये सहभागी करून घेतलं जात नाही. जुन्या चुकीच्या रूढी परंपरांमुळं ह्या महिलांवर आयुष्यभर अन्याय झालेला असतो. आणि खरं तर त्यांनी फार स्वकर्तृत्वातून म्हणजे एकेरी भूमिका, आई आणि वडिलांची दोघांची भूमिका ती निभावते आणि मुलांना मोठं करते. तर खरोखर तिचं एक वंदनीय हे कार्य आहे आणि नतमस्तक होतो आपण तिच्या कर्तृत्वापुढे आणि तिला कुठेतरी आनंदाचे क्षण तिच्या आयुष्यात यावे म्हणून आपण हा गौरव सोहळा साजरा केलेला आहे आजचा. आणि खरोखर आज महिलांच्या डोळ्यांमध्ये इतके आनंदाश्रू आले की आम्हालाही कुणीतरी समाज घटकाने समजून घेतलेलं आहे आणि त्यांनी मीरा मेडिकल फाउंडेशन आणि जागृती ग्रुपचे आभारही मानले की तुम्ही फार मोठं हे समाजकार्य करतात. आत्तापर्यंत कधीही आम्हाला कोणाचे कौतुकाचे शब्द आलेले नव्हते आणि तुमच्या ह्या कार्यामुळं आज आम्हाला खूप आनंद वाटतो की आमची दखल तुम्ही घेतली. खडतर जीवन जगत आपलं पालन पोषण करणाऱ्या आपल्या आईचा मान्यवरांच्या हस्ते होत असलेला सन्मान पाहून मुलांनाही आपले आनंदाश्रू आवरता आले नाही. आठवण, प्रोत्साहन व सन्मानाच्या या क्षणात वीरपत्नी व आदर्श मातांच्या डोळ्यातही अश्रू झळकत होते. प्रतिनिधी मोहसिन कुरेशी, ATV न्यूज, अहमदनगर. पूरी हो तेरी हर दुआ, आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल